अभंग निवडला. काळ सारावा चिंतने चिंतने सरे तो काळधन्य, असा एक ठिकाणी असणारा अभंगाचा भाव त्या पद्धतीने आला. चांगलं समर्पण मांडायचं. चिंतन जीवनामध्ये का महत्वाचे, का नामस्मरण महत्वाचे, तर बरोबर त्याचे असणारे सर्व नियमावली, सामान्य जीवाच्या ठिकाणी ते नियम, चिंतनाच्या बाबतीमध्ये काय काय नियम आहे त्याची एक नियमावली आपल्या चारही चरणामध्ये समजावतात. संप्रदायाचे वैभव जपणारे सर्व असणारे गुणीजन गायक वादक आहे. कारण संप्रदायाचं खरं वैभवच गायन वादन कला आहे महाराज, मी सांगत असतो. खरंच गुणीजन गायक वादक आहे. कारण फार अवघड असतं हे मिळणं सुद्धा बहुत सुकृताची जोडी. महाराज एखाद्या क्षेत्रामध्ये IT वगैरे सगळीकडे जाता येतं, पण ITतून पुन्हा इकडे टी मध्ये येता येत नाही, हे अवघड आहे. इथं लय अवघड आहे. कारण मी मला एक जण म्हणलं संप्रदायातली काय उंची, म्हणलं संप्रदायाचा एक एक कलाकार आमचा हत्तीला सुद्धा बसू शकतो एवढ्या वजनाचे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला ऐकायचं असेल तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी स्वानंद स्वप्नवासी नथुसिंग बाबा राजपूतांचं असणारं एक वाक्य सांगतो. बाबा सांगायचे मृदंग सुद्धा हत्तीपेक्षा मोठा आहे. एक उदाहरण होतं. खुदुसिंग नावाचं एक वादक होतं आणि विद्वान वाजवणार होता, राजदरबारामध्ये वाजवणार होता. पण लहरी असतात, गायक वादक कीर्तनकार लहरी असतात. कला ही कोणाच्या कलाकाराला तुम्ही वेळ घेता त्याच्या कलेचे पैसे देऊ शकत नाही. जगात अजून कोणीच एवढा विद्वान झाला नाही की तो कलाकाराची कला विकत घेऊ शकतो. तरी लोकांना लई उचापती असतात, तरी आम्हाला म्हणतात तुमच्या क्षेत्रात लई पैसा आहे पण तुमचं जीवन रस्त्यात आहे. काय गरज पडली का करायची बाबा? आमचं जीवन रस्त्यात नाही. आमच्या गायक वादक कीर्तनकारांना विचारा, मायबाप ज्यावेळेस 7 ते 9 कीर्तन असताना ज्यावेळेस उशीर होतो ना, गाडी तुटली तरी आम्ही गाडी बघत नाही. आम्ही वेळेत पोहोचलो पाहिजे. पुढे काय भेटेल आम्हाला माहित नाही, पण आमच्यामुळे उशीर व्हायला नको. कारण आम्हाला रस त्यात आहे म्हणून आम्ही रस्त्यात आहे. आम्हाला रस त्यात आहे म्हणून आम्ही रस्त्यात आहे. तुम्ही रस्त्यात गेले तरी पाय मोडतात दुधाला गेल्यावर. याचं कारण तुम्ही रस्त्यात आहे, आम्ही रस त्यात आहे. म्हणून तर तुम्हाला पैसे देऊन आनंद घ्यावा लागतो. खरे का खोट आहे? आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट एक मात्र पुढे जात आहे. तुम्ही त्या पद्धतीने थोडं सांभाळून घ्या. मला एवढं कळत नाही, ते एक मात्र पुढे गेल्या का ती लय आणि सम दोन्हींचा मिलाप होत नाही. कारण ती ही एक साधन आहे. इथं आनंद उत्सव निर्माण करण्याकरता वादक अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार पाहिजे. तरच तो वेळ बसत असतो. मी पदुसिंगांचे दृष्टांत सांगत होतो. लहरी वाजवणार होता, मला अभंगाकडे यायचं. राजाने सांगितलं आज वाजवायचं, मला नाही वाजवणार. राजा म्हणला वाजव, त्याच्याकरताच तुला तुला नाही, मला नाही वाजवणार, आपल्या मनावर आहे म्हणला. राजा म्हणला मग मरावं लागेल, मला मेलो तरी नाही वाजवणार. लहरीचे महाराज. राजा म्हणला म्हणजे उन्मत झालेल्या हत्तीच्या पायाखाली द्या. निघलं फरमान, निघलं महाराज. राजा बोले आता मरायला का घेतलं त्याला? वाजवलं नाही म्हणून. आणि आता काय म्हणते? वाजवायचे. राजा मला असा मारणार नाही, मला जाऊ द्या. लहरी म्हणला, त्याला मृदंग आणून दिला आणि त्यानं असणारा त्या माहुताला सांगितलं हत्तीचे असणारे साखळदंड मोकळे कर. उन्माद झालेला हत्ती चित्कार टाकत अंगावर धावून आला. तसे याने गजझंपा वाजवायला सुरुवात केली. गजझंपाचा ग आणि धाचा रेलाचा जो मात्रा आहे ते दोन्ही हत्तीच्या चल प्रक्रियेप्रमाणे त्याच्या असणारा आघात निघतो. ग आणि ताचा मधला आघात रस्व होतो आणि दीर्घ पद्धतीने तो आघात ज्यावेळेस हत्तीपर्यंत स्पंदन